गेल्या अनेक वर्षांपासून खत प्रकल्प परिसरातून वाहून येणाऱ्या काळ्या आणि दूषित पाण्यामुळे पाथर्डी पंचक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त होते. हे घाण पाणी शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये मिसळत असल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. यामुळे पोटदुखीसह विविध आजारांचा धोका देखील वाढला होता. तर दूषित पाण्यामुळे शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून सातत्यानं करण्यात येत होती. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलनं, निवेदनं आणि पाठपुरावा केला. अखेर या सातत्यपूर्ण लढ्याला यश मिळालं असून दूषित पाण्याचा निचरा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. महापौर हिमगौरी आडके, रश्मी हिरे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी सभापती बाळकृष्ण शिरसाट, नगरसेविका वैशाली दळवी, माधुरी ढेमसे, भगवान दोंदे, डीजे सूर्यवंशी, उबाठाचे गटनेते केशव पोरजे, स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर खत प्रकल्पातून वाहणारं काळं पाणी शेतजमिनी व विहिरींमध्ये जाणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आपण बघितलं असेल की मी सांगितलं होतं की प्रभाग दौऱ्यादरम्यान जेव्हा पाथर्डी इथे व्हिजिट झाली होती तेव्हा सर्व नगरसेवक, लोकप्रतिनिधी सगळ्यांसोबत आम्ही कचरा डेपो इथे व्हिजिट केली होती. त्यावेळेस हे निदर्शनास आले होते की शेतकऱ्यांची अशी मागणी होती की जे कचरा साठवून जे पाणी लिंचिंग होतं आणि ते पाणी जेव्हा विहिरीत जात होतं, इतर ग्राउंड वॉटर लेवलला मिक्स होत होतं, त्याने आतून पीक सडत होतं आणि त्या कारणास्तव शेती करणं खूप कठीण झालं होतं. तर शेतकऱ्यांचा खूप वर्षांचा हा प्रश्न आहे की जेव्हापासून कचरा डेपो इथे आला आहे त्यानंतर काही वर्षात हा प्रॉब्लेम सुरू झाला आणि त्याला कसं आपण मोडकळीस आणायचं, कशा पद्धतीने ह्या पिकांना परत उभं करायचं हे सगळं आम्ही बघितलं आणि खरंच खूप दुरावस्था झाली होती. तर आमचे इथले स्थानिक नगरसेवक असतील, नाना दोंदे आहेत, आमचे सभापती बाळासाहेब शिरसाट असतील, आमच्या इतर लोकप्रतिनिधी आहे, दळवीताई आहे, डिमसेताई आहे. तर ह्या सगळ्यांनी मिळून एक आम्हाला कॉमन प्रश्न हा दिला होता आणि आम्ही म्हटलं की तात्काळ याच्यावरती निर्णय झाला पाहिजे. काही प्रशासकीय बाबी चेक करून आज आपण पाहताय की जवळजवळ 2.5 कोटीचं काम आज इथे मंजूर झालेलं आहे आणि हे जे बाधित पाणी आहे हे सरळ आपण एसटीपीत टाकतोय आणि हे एसटीपीत गेल्यानंतर ते शुद्धीकरण होईल, पण आता हे शेतात जाणार नाही. याने सर्व शेतकरी बांधव अतिशय प्रसन्न आहेत आणि आज ह्या कामाचा शुभारंभ होतोय. या पाथर्डी गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की ज्या प्रश्नासाठी 10 ते 15 वर्षापासून सगळे शेतकरी बांधव थांबले होते ते आमच्या महापालिकेच्या माननीय महापौर गौरीताई यांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या प्रयत्नातून त्याचबरोबर सगळेच लोकप्रतिनिधींनी मार्गी लावलेला आहे. खरं तर हे सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति कायम चांगले निर्णय घेणारं सरकार आहे आणि उद्या देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज या शुभ कामाचं भूमिपूजन सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि मान्यवरांनी केलेलं आहे आणि आजच या कामाला प्रारंभ होत आहे. वरुणराजांनी पण आम्हाला या कामासाठी भरपूर आशीर्वाद दिलेला आहे. भारतीय जनता पार्टी व सगळ्याच मान्यवरांनी आज इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. यामुळे पाथर्डी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचललं गेल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. निश्चितच ही पाथर्डी पंचक्रोशीसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. गेले 2001 पासनं सर्वच पंचक्रोशीतील नागरिकांचा ह्या कचरा डेपोपासून जे दूषित पाणी त्या नाल्याद्वारे पूर्ण वालदेवी नदीमध्ये मिक्स व्हायचं, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. तसेच हे पाणी विहिरीला उतरल्यानंतर पाण्याचा देखील pH वाढायचा आणि कुठल्याही औषधाचा शेतकऱ्याला रिझल्ट मिळत नव्हता आणि पूर्ण क्षारयुक्त जमीन शेती तयार झाली होती. ते पाणी देखील जनावरं देखील पाणी पित नव्हते विहिरीचं देखील. तर ही समस्या गेली 20-25 वर्षापासून सातत्याने पाथर्डी पंचक्रोशीच्या नागरिकांना भेडसावत होती. त्याचा आम्ही वारंवार पाठपुरावा करून याआधी आम्हाला यश मिळालं नाही, पण आत्ताच आम्ही 4ही नगरसेवक आणि सभापती म्हणून निश्चित आम्ही सर्वांनी याचा पाठपुरावा करून निश्चित त्या कामाचं भूमिपूजन झालं आणि महापौर ताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई यांच्या नेतृत्वाखाली या कामाला आज सुरुवात झाली. निश्चित सर्व शेतकऱ्यांनी आणि पाथर्डी पंचक्रोशीतील नागरिकांनी
समाधान व्यक्त केलं, याचं देखील आम्हाला खूप समाधान वाटतं. नाशिक महानगराच्या महापौर आडकेताई आणि गेल्या 18 वर्षापासून जेव्हापासून हा डेपो आला आणि त्या काळाचा मला संघर्ष आठवतो की इथले सर्व शेतकरी एकवटले होते, खूप आंदोलनं केली, परंतु हा डेपो इथे आला. नंतरच्या काळामध्ये कचरा डेपोमधून जी घाण असते, जी दुर्गंधी असते, जी विषारी पाणी या परिसरातील सर्व विहिरींना ते पाझरतं आणि पिकांनाच नव्हे तर लोकांना सुद्धा वेगवेगळ्या काळामध्ये आजाराची साथ येत होती. गेल्या अनेक वर्षांपासून सभागृहामध्ये मी सुद्धा 2012 पासून सभागृहात असताना ह्या भागात जे प्रतिनिधी होऊन गेले त्यांनी नेहमीच आवाज उठवलेला आहे, परंतु आज चारी नगरसेवकांनी एक चांगलं काम आणि सुदैवाने महापौरांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय, वर्क ऑर्डर पण झाली, पटेल साहेब आहेतच इथं, आणि क्वालिटीचं काम केलं पाहिजे, चांगल्या प्रतीचं काम केलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये या प्रतिनिधींचं नाव हे शेतकरी घेतील. ज्या पद्धतीनं मेट्रोपॉलिटन सिटी आपला महानगर नाशिक होत आहे आणि असंच या सर्वांच्या हस्ते सर्वच मान्यवर आहेत, सर्व इथं उपस्थित झाले पावसात सुद्धा, आणि पुढच्या काळात सुद्धा चांगल्या कामासाठी कधी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असतील, पक्षप्रमुख असतील, हे नेहमीच बरोबर असतात. ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, पाथर्डी.